प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला लपंडाव सुरू असतो. लपंडाव म्हटल्यानंतर एक विशिष्ट चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. आपण कधीकधी हा शब्द विजेचा लपंडाव अशा अर्थाने वापरत असतो की आहे ती वीज चटकन कधी गायब होईल हे आपल्याला सांगता येत नाही, आणि म्हणूनच आपण शब्द वापरतो विजेचा लपंडाव सुरूच आहे. तशाच प्रकारे आकाशामध्ये चंद्र आणि ढग ह्यांच्यामध्ये देखील लपंडाव सुरू असतो. कधी पिठूर असं चांदणं दिसतं, तर कधी काळीकुट्ट अशी रात्र आहे अशा प्रकारचा भास असतो. आकाशामध्ये चंद्र असताना देखील अशाच प्रकारचा लपंडाव सुरू असतो. माणसाच्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारचा लपंडाव सुरू असतो. माणूस जीवनामध्ये काही गोष्टी जाणून बुजून झाकून ठेवत असतो, लपवत असतो, तर काही गोष्टींचा डांगोरा पिटत असतो, म्हणजे मोठमोठ्याने सर्वांना तो सांगत सुटत असतो. पर्शियाचा राजा कोरेस किंवा सायरस ह्याने फरमान काढून यहुदी लोकांना त्यांच्या मायदेशी जाण्याची परवानगी दिली. मात्र त्यामागे त्याचा काय हेतू होता हे त्यांना बऱ्याच वर्षानंतर समजलं. वरवर पाहता तो जणू काही आपला मुक्तिदाता किंवा आपला मशीहा आहे अशा प्रकारची लोकांची समजूत झालेली. परंतु प्रत्यक्षात मात्र जेव्हा त्याने कारभार स्वीकारायला सुरुवात केली त्यावेळेला लोकांच्या लक्षात त्याचा खरा रंग आला की हे सर्व तो करत होता त्यामागे त्याचा एक हेतू होता. त्याने नक्की काय काय केलेलं होतं. लोकांना मायदेशी जाण्याची परवानगी दिली, त्याचबरोबर त्यांच्यासोबत एज्रा नावाचा याजक आणि शास्त्री, नेहेम्या नावाचा राज्यपाल आणि जेरुब्बाबेल नावाचा नगरविकास मंत्री ह्यांना देखील पाठवलेलं. म्हणून लोकांना वाटलं की हा राजा आपल्या बाजूने आहे, आपल्या हिताचे निर्णय घेत आहे, आणि त्यामुळे लोक मोठ्या उत्साहाने मायदेशी परतले. जेरुसलेमचं मंदिर त्यांनी उभारलं, आणि हे मंदिर उभारल्यानंतर राजाने आपले खरे रंग उधळायला सुरुवात केली. त्याने त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती कर लादायला सुरुवात केली. त्याची ती कर पद्धती प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेपर्यंत सुरू होती की मंदिरपट्टीचा कर गोळा करण्यासाठी माणसं नेमण्यात आलेली होती. स्वतःचं मंदिर, स्वतःचा परमेश्वर तरी देखील तेथे कर भरायचा. केवळ तिथल्याच लोकांनी नाही, विशेष करून बाहेरच्या लोकांनी तो कर भरायचा अशा प्रकारचा दंडक राजाने आखून दिलेला. आणि म्हणूनच जेव्हा केव्हा पैसे गोळा केले जायचे तेव्हा ते सगळे पैसे काही प्रमाणामध्ये राजाच्या तिजोरीत आणि काही प्रमाणामध्ये मुख्य याजकाच्या तिजोरीत जायचे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा मंदिराचं शुद्धीकरण केलं तेव्हा त्याने ह्या दोन शक्तींना शह दिला. एकीकडे धार्मिक शक्ती होती आणि दुसरीकडे राजकीय शक्ती होती. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की दिवा लावून तो भांड्याखाली कोणी ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून देवठणीवर ठेवत असतात. ह्याचा अर्थ काय आहे? जगाचा प्रकाश असलेला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला आपण लपवू शकत नाही, दडवून ठेवू शकत नाही. तो सगळ्या लोकांसमोर प्रकाशणं गरजेचं आहे. माणूस बऱ्याच वेळेला काही गोष्टी दवडतो, त्याच्या मागे त्याचा मोठा स्वार्थ दडलेला असतो. परंतु निस्वार्थी वृत्तीने परमेश्वराची सेवा करायची असेल तर त्यासाठी सगळं काही उघडपणे, पारदर्शकपणे करणं गरजेचं आहे. परमेश्वराकडे ही विशेष कृपा आणि शक्ती मागूया की परमेश्वर सर्वत्र आहे, परमेश्वर सर्वज्ञानी आहे, परमेश्वर सर्व ठिकाणी आहे, तो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, आणि म्हणूनच त्याच्यापासून आपल्याला काहीच आणि कधीच लपवून ठेवता येणं शक्य नाही. त्याला आपल्या अंतःकरणाचा ठाव देखील घेता येऊ शकतो, आपल्या मनातील विचार देखील समजू शकतात, आणि म्हणूनच
अगदी दिलखुलासपणे परमेश्वरासमोर यायचं, मनमोकळेपणाने त्याच्यासमोर यायचं आणि पूर्णपणे पारदर्शकपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे सामर्थ्य आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.